जेव्हा एखादी व्यक्ती दिवसभराच्या कामानंतर रात्री गाढ झोपतो तेव्हा तो बहुतेक वेळा स्वप्न जगात असतो. तिथे त्याला काही विचित्र गोष्टी दिसतात. कधी तो स्वतःला आकाशात पाहतो, कधी नदीच्या प्रवाहात मधोमध, तर कधी त्याला स्वप्नात ती माणसे दिसतात जी या जगातही नाही. स्वप्नविज्ञानानुसार स्वप्नात दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे संकेत किंवा अशा स्थितीत जर तुम्हाला वारंवार नागदेवतेचे दर्शन होत असेल तर त्याचा अर्थ काय आहे जाणून घेऊया. सनातन परंपरेत सर्प किंवा नागदेवता महादेवाच्या गळ्यातील अलंकार मानली गेली आहे. श्रावण महिन्यात किंवा नागपंचमीच्या दिवशी एखाद्या व्यक्तीला स्वप्नात साप दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जाते. विशेषतः जेव्हा तुम्ही तुमच्या स्वप्नात एखादा साप फणा काढताना पाहता, असे स्वप्न तुमच्यासाठी शुभ आहे, कारण हे स्वप्न तुम्हाला भविष्यात जमीन, इमारत आणि वडिलोपार्जित संपत्तीचे सुख प्राप्त होण्याचे संकेत देते. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा साप दिसला तर शिव त्याला आशीर्वाद देतो. हिरव्या रंगाचा साप पाहिल्यास शुभ वार्ता मिळण्याचे संकेत मिळतात. सोनेरी रंगाचा साप पाहिल्यास पितरांचा आशीर्वाद मिळतो आणि पिवळ्या रंगाचा साप दिसणे हे अपेक्षित यश दर्शविते. त्याचप्रमाणे स्वप्नात साप पकडलेला किंवा बिळात जाताना पाहिल्यास भविष्यात एखाद्या व्यक्तीला अचानक कुठून तरी धनप्राप्ती होते. स्वप्नात मृत साप म्हणजे दुःखाचा अंत होतो. स्वप्नशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात सतत साप दिसत असेल तर ते शुभ लक्षण नाही. ज्योतिषशास्त्रानुसार हे पत्रिकेत कालसर्प दोष आणि कोणत्याही मोठ्या समस्येमुळे होणारे त्रास दर्शविते. स्वप्नात वारंवार साप दिसणे देखील आपल्याला पूर्वजांची नाराजी किंवा त्यांचे दुःख दर्शविते. स्वप्नशास्त्रानुसार स्वप्नात खूप साप दिसणे किंवा साप चावणे हे भविष्यात तुमच्यासाठी काही मोठे संकट किंवा रोग इत्यादी सूचित करते. स्वप्नातील पुस्तकानुसार साप बिळात आत जाताना दिसणे शुभ आहे, परंतु जर तो छिद्रातून बाहेर पडत असेल तर ते भविष्यात काही मोठ्या संकटाचे संकेत देते. स्वप्नात काळा साप दिसणे देखील अशुभ मानले जाते.